हळदी कुंकाला जायचं आहे फ्रेंडकडे आणि त्याच्यासाठी रेडी होते. मी घातला हा ब्लॅक कलरचा माझा ड्रेस, जो की बराच जुना आहे बट स्टील मला तो आवडतो आणि तो निघतो प्रत्येक जानेवारी महिन्यामध्येच. मी तुम्हाला एक मिनिट याचा थोडासा लुक देते. तर हा अशा प्रकारे थोडा ग्लिटरी आहे आणि छान दिसतो. मला याच्या स्लीव्ज खूप आवडतात. हळदी कुंकाला वगैरे घालायसाठी छान आहे. तर चला, नो मेकअप लुक मला करायचा आहे. जास्ती लेयर्सवाला मेकअप मला स्वतःही आवडत नाही. अनलेस अँड अंटिल जर एखादा मोठा फंक्शन असेल, वेडिंग वगैरे जर असं काही असेल तर ते ठीक पण आहे आणि ते छान पण दिसतं. प्रोफेशनली आपण जेव्हा करतो तेव्हा ते छान दिसतं, पण घरी मला लेअरिंग करायला आवडत नाही. सो मी माझं खूप अगदी 2 ते 3 स्टेप्समध्ये माझं मेकअप होऊन जातं. म्हणूनच मी त्याला नो मेकअप लुक असं म्हणते आहे. माझ्याकडे मेकअपचे एवढे प्रोडक्ट्स आहेत पण नाही. माझ्याकडे एक फाउंडेशन आहे जे की अहोंनी आत्ता माझ्यासाठी दुबईला घेतलं, वेट अँड वाईल्डचं, आणि ते मला पाठवलेलं आहे. त्यानंतर वेट अँड वाईल्डचीच लिपस्टिक माझ्याकडे आहे. सो ट्रूचं एक काजळ मी लावते, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. बस या 2-3 प्रोडक्ट्स मिळूनच माझं मेकअप असतं आणि येस, एवढंच मी करते. यापेक्षा जास्त मी खरंच मेकअप करत नाही, त्यामुळे फार कमी मिनिमलिस्टिक माझं मेकअप असते. तर चला आता करूया सुरुवात. मिष्टू गेली आहे क्लासला, तिला ड्रॉप केलं आहे. आता माझ्याकडे फक्त 15 मिनिट्स आहे. 15 मिनिट्समध्ये मला आवरून तिला परत पिक करून तिला घरी आणून तिला रेडी करायचं आहे. सो तिला आणल्यानंतर ती मला रेडी होऊ देतच नाही. तिला तिचंच असतं की मम्मा मला हे दे, ते दे, ते दे, आणि मला हे ड्रेस घाल वगैरे असं तसं. सो माझ्यासाठी तो टाईम नाही मिळत. आणि त्यानंतर आल्यानंतर आणि तिला क्लासवरून घेऊन आल्यानंतर मला हा व्हिडिओ शूट करायचा पण टाईम नाही मिळणार. सो म्हणूनच 10 मिनिट्समध्ये अगदी रेडी होऊन मला तिला क्लासला पिक करायला जायचं आहे. फेस मी छान पद्धतीने वॉश केलेला आहे आणि खूप लिप्स असे ड्राय होत आहेत. सो म्हणून आधी हे किती फोकस होत आहे किती नाही, बट येस, मॉइश्चरायझर मी घेते. तर कुठे दाखवायचं येस. तर माझ्याकडे वेट अँड वाईल्डचं हे फाउंडेशन आहे. अहोंनी माझा स्किन टोन, माझा फेस चा पिक दाखवलेला, जे सेल्सच्या गर्ल्स असतात ना तिथे स्टॉलवरती. तर त्यानंतर हे असं आहे. पंप याच्यामध्ये नाही आहे. याच्यामध्ये असा ब्रश आहे जे की फार ओल्ड मॉइश्चरायझरला यायच्या, आणि बस त्याच्यामध्ये मी फक्त एवढं मला इनफ आहे. त्यानंतर हे अशा प्रकारे मी मिक्स करून घेते आणि माझा मिरर या साईडला आहे, पण मला जास्त कन्व्हिनियंट कॅमेरामध्येच पडतं आहे, हो म्हणून मी इथेच लावते. आता मी हे लावते आणि याला ब्लेंड करून घेते आणि त्यानंतर माझ्या फेसचा जो लुक आहे तो तुम्हाला दाखवते, कारण बराच वेळ चालला जाईल आणि व्हिडिओ खूप जास्ती लॉंग होऊन जाणार. हे बघा, मॉइश्चरायझर मी पूर्ण फेसवरती ब्लेंड करून घेतलेलं आहे. मी फिंगरनेच ब्लेंड करते. माझ्याकडे ब्रश असूनसुद्धा मी ते वापरत नाही, बट मला एनी हाऊ फिंगरचं जे यूज आहे तो मला जास्ती चांगला वाटतो. म्हणजे मी चांगल्या प्रकारे ते लावू शकते असं मला वाटतंय. तर या आधीची क्लिप आणि आत्ताची ही क्लिप, फाउंडेशन लावल्यानंतरची ही क्लिप तुम्हाला दिसतच आहे की पूर्णपणे छान मस्त कव्हरेज आलेलं आहे माझ्या फेसला. जे आधी अनइवन स्किन टोन जो दिसत होता तो आता पूर्णपणे इव्हनली दिसत असेल. लिपस्टिकचा शेप कसा आला? हे बघ माझा लिपस्टिकचा शेप, हे बघ.
फाउंडेशन मग थोडं हे लावू का? हे बाहेर लावू. तर मी हे लावू. ठीक आहे लावते. फोकस फोकस फोकस. नाही मग थोडं ते सगळं काढणार आहे मी तुझं. काय? रेडी झाले. रेडी होऊन हळदी कुंकाला गेली आणि खूप सगळे फोटो क्लिक करून झाले आणि त्यानंतर घरी आल्यानंतर पोटोबाची तयारी. तर इथे काय दम आलू करते आहे आज. छान मस्त दह्यामधली जी ग्रेव्ही बनवतो ना त्या प्रकारे मी दम आलू करते. सगळ्यात आधी उकडलेल्या सगळ्या बटाट्यांना छान हळद लावून त्यांना शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. तुमच्या टेस्टप्रमाणे त्यावरती क्रिस्ट आल्यावर ना ते बटाटे जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये सोडतो तेव्हा त्यांची चव टेस्ट अजूनच वाढलेली असते. तर त्यामुळे मला त्यावरतीनं हलकीशी अशी क्रिस्ट खूप आवडते. म्हणून काय करायचं फोकनी त्याच्यामध्ये करून घ्यायचं आणि कढईमध्ये छान प्रकारे ते शॅलो फ्राय करून घ्यायचे. बटाटे छान शॅलो फ्राय होईपर्यंत भाजीसाठी लागणारं वाटण बघून घेऊयात. तर इथे आहे भाजलेला कांदा. त्यानंतर मी हलकेसे पोहे घेतले आहे. त्याला देखील तुम्हाला छान प्रकारे रोस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ड्राय कोकोनट, खोबरं, आलं, लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर. तो कोथिंबीर तुमच्याकडे जर गावरान असेल ना तर ह्या भाजीला अतिउत्तम चव येते. तशी तर कुठल्याही भाजीला छान गावरान कोथिंबीर घातलं तर खूपच छान चव येते. असेल तर नक्की ट्राय करा. तुम्हाला ड्राय जे इन्ग्रेडियंट्स आहे ते सगळे छान प्रकारे ग्राइंड करून घ्यायचे. आता मी तुम्हाला याआधी बोलल्याप्रमाणे दह्यातली ग्रेव्ही मी इथे रेडी करते आहे. तर त्यासाठी घ्यायचं एक 3 ते 4 टेबलस्पून दही घ्यायचं आहे. मध्ये सगळे मसाले हळद, तिखट, गरम मसाला, धने पावडर असे यूज करून घ्यायचे आहेत आणि छान ते फेटून घ्यायचं आहे. जेणेकरून जेव्हा आपण त्याला भाजीमध्ये पोर करतो तर ते फाटता कामा नये म्हणून. तुमच्याकडे ड्राय मिंट असेल तर तो या भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता. खूप छान टेस्ट देतो. म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचा अरोमा पण त्याच्यामधून येतो आणि टेस्टला तर भारीच लागते. तर माझ्याकडे हे ड्राय मिंट आहे म्हणून मी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. कस्तुरी मेथी माझ्याकडे नव्हती. या भाजीमध्ये कस्तुरी मेथीचा जो स्वाद आहे ना, जी टेस्ट येते ती खूपच छान लागते. मोहरी नाही घातली मी, जिरे जातं या भाजीमध्ये. आणि केलेलं वाटण छान परतून घ्यायचं तेलावरती जेणेकरून त्याच्या आजूबाजूच्या कडांना छान तेल सुटेल. तेव्हाच समजेल की आपला मसाला हा पूर्णपणे शिजलेला आहे. हे बघा इथे कडांना पूर्णपणे तेल सुटलेलं आहे. तर आता हे जे आपण केलेलं दह्यातलं मिक्स आहे हे पूर्ण भाजीमध्ये टाकायचं आणि आता याला छानपैकी भाजून घ्यायचं त्या तेलावरती. म्हणजे त्याचं अजून छानपैकी तेल बाजूला सुटेल आणि ग्रेव्हीचा बेस खूप छान बनणार. मसाले छानपैकी तेलावरती परतल्यानंतर शॅलो फ्राय केलेले बटाटे मिक्स करून द्यायचे. आणि हो, इथेच या स्टेजला ही भाजी पूर्ण देखील होते. म्हणजे तुम्ही अशीच खाऊ शकता. त्याला हलकंसं एक शिजवून पुरीसोबत वगैरे ही खूप छान लागते. पण मला ग्रेव्हीचे दम आलू करायचे आहेत म्हणून मी यामध्ये सगळ्यात आधी मीठ ॲड केलं आणि त्यानंतर ते आता शिजू देणार आहे हलकंसं पाणी टाकून. आणि त्यानंतर मला ज्या प्रकारची भाजीला कन्सिस्टन्सी हवी आहे पाण्याची त्याप्रमाणे मी ते ॲड करणार. आणि हो, पाणी तुम्हाला इथे गरम वापरायचं आहे. थंड पाणी हे अजिबात यूज करू नका. त्याने असं होतं की भाजीला टेस्ट येत नाही. म्हणून नेहमी गरम पाणी वापरायचं कुठल्याही भाजीला छानपैकी ग्रेव्ही येण्यासाठी.
तर हे बघा, या पॉईंटला आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. छान मस्तपैकी कलर पण आलेला आहे. दम आलूची ही रेसिपी तुम्ही कशी बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास ट्राय नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याशिवाय मला कसं कळणार की माझे व्लॉग्स तुम्हाला आवडत आहेत, नाही आवडत. पण आवडत असेल तर नक्की लाईक करा. हा व्लॉग इथेच थांबवते. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.